नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुरमई फ्राय आणि सुरमई रस्सा माझ्या पद्धतीने कशी करतात ही रेसिपी आपण बघूया। चला आपण पहिला सुरमई फ्राय साठी सुरमईला मसाला लावून घ्यायचा आहे। तर काय काय साहित्य घ्यायचं आहे आपण बघूया। चला बघू। मी मीडियम साईजची सुरमई घेतलेली आहे आणि 6 तुकड्यांसाठी मसाला घेतलेला आहे। ही अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा मसाला आहे आणि अर्धा चमचा धना पावडर आहे आणि 4-5 पाकळ्या मी चेचून घेतलेल्या आहेत। पेस्ट नाही घेतले, चेचून घेतलेले आहे। चिंचेचा कोळ आहे आणि नंतर फ्राय करण्यासाठी याच्यामध्ये रवा आहे, तांदळाचं पीठ आहे आणि तिखट मसाला आहे, लाल मसाला। म्हणून हा मी लाल मसाला थोडासा कमी घेतला आहे। आता आपण याच्यात मिक्स करूया आणि मीठ घेतलं चवीनुसार मीठ आहे। तर सगळ्यात प्रथम आधी मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये तुकडींमध्ये। मीठ टाकून घेतलं आहे। आता ही चेचलेली लसूण ही पहिला त्याला अशी लावून घ्यायची। आता मी याच्यामध्ये सगळे जे मसाला आपण 3 मसाले घेतले, हळद मसाला आणि धना पावडर हे त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत सगळे। आणि हा चिंचेचा कोळ जास्त नाही, फक्त आंबटपणा येण्यासाठी मच्छीला। पूर्ण तुकडीला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। चांगलं असं म्हणजे पूर्ण मच्छीला लागलं पाहिजे चवीसाठी। व्यवस्थित लावून घ्या छानपैकी असं। मी लसणाचा ठेचूनच घेते, पेस्ट घेत नाही। कारण का ठेचलेल्या लसणाचा अजून तेलामध्ये तो छान असा फ्राय होतो ना, तर मच्छीला अजून छान स्वाद येतो। म्हणून कधी पण लसूण पेस्ट म्हणून घेऊ नका, ठेचूनच घ्या। बघा वेगळा फरक पडतो मच्छीच्या चवीमध्ये। आता हे मी बघा व्यवस्थित लावून ठेवलेत पिसाला। बघा व्यवस्थित मसाला लावून ठेवलेला आहे। तर हा थोड्या वेळासाठी आपण 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया। आता थोड्या वेळासाठी आपण ठेवायचं आहे आणि आता आपण सुरमईचा रस्सा बनवायला घेऊया। आता सुरमईच्या रस्स्याची तयारी करायची आहे। मी सुरमईचं डोकं, पोटाच्या तुकड्या आणि शेपट हेच घेते मी रस्स्यासाठी। तर म्हणजे तुम्ही घेऊ शकता तुकड्या वगैरे, पण घरी मी असंच करते। अख्खे सुरमई आणल्यावर ह्याचाच रस्सा बनवते। तर हे झाली सुरमई आणि सुरमईसाठी आता मसाला हळद घेतला अर्धा चमचा धना पावडर घेतले आणि 2 चमचे लाल तिखट, हा आमचा आगरी मसाला आहे। आणि चिंचेचा कोळ, 4 पाकळ्या लसूण आणि कांदा खोबरा लसूण आलं हे भाजून घेऊन वाटण केलेलं आहे। आणि हे तांदळाचं पीठ आहे, ह्याला चव पण येते कालवणाला आणि घट्टपणा पण येतो। वाटण कमी लागतं त्यासाठी, हे वाटणाचं काम करतं। तर आता आपण फोडणी घालायला घेऊया। एक पळी मी तेल घेतलेलं आहे, ते तापू द्या। आणि एक राहिलं हिंग घ्यायचं, सांगायचं राहिलं, हिंग घ्यायचं आहे। सर्वात प्रथम तेलामध्ये तेल गरम झालं की हिंग घालायचं आहे आणि मग लसूण। आता मी हे सगळं साहित्य ह्याच्यात घालून घेते वाटपाच्यामध्ये, तुकड्यांमध्ये सगळं मसाला वगैरे। हे घेतलेलं आहे आणि याच्यात हे तेल तापलंय। त्याच्यामध्ये सर्वात आधी थोडंसं हिंग जाईल आणि लसूण, छान असं तळतळू द्या, थोडंसं लालसर होऊ द्या।
आता याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. माझ्या तिखटाचं प्रमाण कमी असतो म्हणून मी तिखट कमी घेतले. तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही तिखट वाढवून घेऊ शकता. आणि मी आता थोडंसं मीठ घालणार आहे. माझ्या चवीप्रमाणे मी मीठ घातलेलं आहे. मला जसं लागतं त्याप्रमाणे मी मिठाचं प्रमाण घेतलं आहे. तुम्ही पण तुमच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मिठाचं प्रमाण. आणि आता मी हे जी लसूण हिंग आपण तडतडून घेतली होती ना त्याच्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं. हे तांदळाचं पीठ घेतलं होतं. या तांदळाच्या पिठाचंही पाणी करून घ्यायचं. पाणी घालून मस्त गुठळ्या फोडून घ्यायचे आहेत. आणि हे याच्यात घालायचं. तुम्हाला जसं घट्टपणा हवा जसं हवंय तसं पाणी घालून तुम्ही घेऊ शकता. आणि हे चिंचेचा कोळ हा पण आपण घालून घ्यायचा आताच. आणि मला जसं पाणी हवंय मी त्याप्रमाणे पातळ करून घेते. जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं आहे. आणि आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तर त्या तांदळाच्या पिठाने पण घट्टपणा येणार आहे रस्स्याला आणि वाटपाणी पण येणार आहे. तर त्या दोन्हीची चव एकत्र होईल आणि छान असा पातळ घट्ट असा रस्सा होईल छान असा. आता मी हे सगळं पाणी वगैरे घालून ठेवलेलं आहे. सगळं रेडी आहे. आता हे उकळ येऊ द्या. उकळ आल्यावर आपण पुन्हा एकदा बघू रेडी आहे की नाही ते. मग असे आपण सुरमईला मसाला लावून ठेवला होता ना. मी आता ह्याला झाले 15 मिनटं मसाला लावून. आता मी फ्राय करायला घेते. आणि हे तुम्हाला मगाशी दाखवलं होतं. याच्यामध्ये तांदळाचं पीठ रवा आणि आपला तिखट मसाला आहे हा मिक्स केलेला आहे. आता मी याच्यामध्ये तेल घालून घेते फ्राय पॅनमध्ये. तेल तापलेलं आहे. तर आपण हे मिक्स केलं ना ह्याच्यामध्ये तुकडी घेऊया. लसूण त्याला ऑलरेडी ठेचलेलं आहे. त्या तेलामध्ये लसूण घालायची गरज नाहीये. आता हे मी घातले तेलामध्ये. तळून होऊ द्या. तळून झालं की मी तुम्हाला सुरमई फ्राय केलेला दाखवते. हा बघा आता आपला झालाय रस्सा पूर्ण. तर आपण तुकडी बघूया. ही बघा सुरमईची तुकडी मस्त शिजून झाली आहे. जास्त वेळ लागत नाही मच्छीच्या रस्स्याला कालवणाला. बघा छान तरी आले आहे. आणि बघा एवढाच थिकनेसपणा एवढाच ठेवायचा. आपला रस्सा रेडी आहे. आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून देते याच्यामध्ये. आता आपल्या तुकड्याही झालेल्या आहेत म्हणजे वन साईड. त्याला आपल्याला पलटी मारायची आहे. आता दुसरी साईड पण होऊ द्या. हे पुन्हा दाखवते फ्राय करून. आता ही मी दोन्ही बाजूकडून फ्राय करून घेतलेली आहे. तर आपली झाली आहे का सुरमई फ्राय. आता मी तुम्हाला ही बघा मी आता दोन्ही बाजूनी सुरमई चांगली खरपूस फ्राय करून घेतली आहे. एवढ्याच प्रमाणात फ्राय करा. जाळू नका. मसाला जळला तर ती चव खूप वेगळी लागते. त्याच्यामुळे एवढ्याच प्रमाणात तळून घ्या. हे बघा दोन्ही बाजूने
छान अशी बघा फ्राय झालेली आहे. भातावर टाकते ना. तुझा चेहरा दाखव म्हणजे असं मस्त समोर दाखव. हे बघा, मी सुरमई रस्सा आणि सुरमई फ्राय आणि मी राईस बनवलं होतं. भाकरी नाही बनवलं आज, तर मी भात आणि सुरमई फ्रायच खाणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा सुरमई फ्राय छानपैकी शिजलेली आहे मस्त. हे बघा छान फ्राय झाली आहे. चला या जेवायला, या जेवायला.